टूर प्लॅनिंग करताना कुठल्या प्रकारचे चॅलेंज, कारण आता भारत खूप मोठा आहे, अंतर खूप कधी कधी जास्त आहे, तर हे प्लॅन करताना चॅलेंजेस कुठल्या प्रकारचे येतात? चॅलेंजेसमध्ये पहिला चॅलेंज अगदी जो आहे तुम्हाला माहिती आहे की रेल्वे बुकिंग. सिनियर लोकांचे आपण टूर करतोय, ज्येष्ठ नागरिकांचे टूर, त्यामुळे आपल्याला मॅक्सिमम लोकांना लोअर बर्थ लागतं. तर त्यामुळे तो एक चॅलेंज असतो आम्हाला, लोअर बर्थ. सामाजिक चारधाम पण तुम्ही करता, ते एक्झॅक्टली काय आहे म्हणजे? बाबा आमटे यांचे जे प्रकल्प आहेत ओके. तर ते 3 प्रकल्प जे आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ, धार्मिक चारधाम लोक जितक्या तळमळीने आणि एक आयुष्यात एकदा तरी ती करावी अशी जी भावना असते, तर त्याच भावनेने लोकांनी सामाजिक जाणीवेपोटी ही सहल पण करावी या हेतूने त्याला सामाजिक चारधाम हे नाव दिले. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. को पॉड बाय फिदाटो हॉटेल्स. माझ्या आजच्या पॉडकास्टचे गेस्ट खूप खास आहेत. माझे खूप जुने मित्र पण आहेत आणि खास अशा करता आहेत की ते ना खूप वेगळ्या प्रकारच्या सहली करतात. आता कुठल्या प्रकारच्या सहली, वेगळं पण काय आहे, हे सर्व याच्याकडे जाणून घेऊयात. तर मी त्यांचं स्वागत करतो. श्री श्रीपाद देशपांडे नमस्कार. आणि सौ वर्षा देशपांडे. नमस्कार. त्यांची कंपनी क्षितिज हॉलिडेज म्हणून पुण्यात स्थित आहे आणि ते काय वेगळं करतात ते आपण त्यांच्या तोंडूनच ऐकूयात. श्रीपादजी, आपण तुमच्याकडून सुरू करू की क्षितिज हॉलिडेजचं वेगळं काय आहे, आपण जे काय सांगू शकतो प्रेक्षकांना? साधारणपणे 2005-2006ला मी क्षितिज हॉलिडेज ही कंपनी चालू केली. जेव्हा चालू केली त्याच्या आधी 2-3 वर्ष मला थोडासा टुरिझमचा अनुभव होता राईट. आणि जास्त करून ग्रुप टूरकडे माझा कल होता. तर ग्रुप टूर करायच्या पण वेगळ्या काहीतरी हव्यात असं एक डोक्यात कन्सेप्ट होता. आधी जे काही 1-2 ठिकाणी कामं केली त्यांच्याकडनं सिनियर लोकांसाठी काहीतरी करावं असं डोक्यात होतं. राईट. आणि आधीच्या कामाच्या भागात असं होतं की माझं गोवा हा जास्त एक म्हणजे त्याच्यावरती फोकसिंग होतं. राईट. म्हणून मग एक असा विचार आला की मग सिनियर लोकांसाठी गोवा टूर आपण का करू नये. आणि मग तेव्हापासून आमचं क्षितिजचं कार्यक्षेत्र चालू झालं. क्या बात आहे. पण म्हणजे ज्येष्ठ नागरिक हा एक टार्गेट सेगमेंट ओळखावा असं तुम्हाला का वाटलं, किंवा तो त्याला टार्गेट करावं असं तुम्हाला का वाटलं? सांगितलं पहिला काहीतरी वेगळेपणा आपला हवा आहे. राईट. कारण घिस्यापित्या टूर सगळेच करतात, कॉम्पिटिशन तर तुम्हाला माहिती केवढी आहे. मग वेगळं काहीतरी जर का दिसलं लोकांना, आम्हाला असं वाटलं की आपण सिनियर लोकांना जास्त टार्गेट करावं. ओके. आणि जसं म्हटलं तसं गोवा, मग त्याच्यातही परत असं आलं की सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक असं म्हणण्यापेक्षा तो टिपिकल सरकारी शब्द वाटतो. करेक्ट. मग त्यापेक्षा आपण त्याला आजी आजोबांची गोवा सहल, बर तर ही कॅप्शन खूप त्यावेळेला हिट झाली होती बर. जेव्हा मी चालू केलं 2006ला त्या. ओके. ओके. आणि मग ते त्यामुळे मग तो ब्रँडच पडून गेला आमचं की आजी आजोबांच्या सहली करतात. ओके. आय थिंक तो एक मोठा टार्गेट, तुम्ही म्हटलं तसं त्यांना वेळ असतो आणि आयुष्यभर कष्ट केलेले असतात, रिटायर झालेले असतात आणि आता फिरायचं आहे. फिरायचं. पण मग त्यांच्या दृष्टीने टूर करताना काय वेगळं करता? म्हणजे नॉर्मल टूर खूप लोक करतात, त्यांच्याकडे म्हणजे ज्येष्ठ नागरिक बऱ्यापैकी जातात, बरोबर. पण तुमच्या टूरमध्ये असं काय वेगळं असतं की जे ज्येष्ठ नागरिकांच्या दृष्टीने बनवलेलं असतं? मेनली आयटनरी म्हणजे टूर प्रोग्राम जो आपण बनवतो ओके. तो एवढा रिलॅक्स ठेवायचा, पण उगाच भरमसाठ दिवसही वाढवायचे नाहीत त्या दोन्हीकडे. कारण आपलं इकॉनॉमिक्स पण बसलं पाहिजे त्याच्यात. Correct. नुसते दिवस वाढवले तर कॉस्टिंग वाढण्याची शक्यता असते. राईट. त्यामुळे आहे त्या याच्यात जेवढं जास्तीत जास्त कम्फर्टेबली तुमचं साईट सीइंग होईल, जास्त त्यांना चालायला लागणार नाही. साईट सीइंगचे स्पॉट्स पण असे आपण निवडतो की बाबा की फार चालायला लागणार नाही. करेक्ट. आणि मेनली खाण्यापिण्याच्या व्यवस्था हे महत्त्वाचं असतं. सिनियर लोकांना घेऊन जाताना त्यांना काय पचेल, काय हे होणार नाही. आणि मेनली आता डायबिटिक लोक बरेच असतात, त्यामुळं वेळा पाळणे की ब्रेकफास्टची वेळ ठरलेली आहे, लंच आम्ही 1, सव्वा 1, सव्वा 1:30, ओके. हे सगळीकडे असं. मग त्यामुळं ती आखणी जी करतो आपण टूरची, ती अशी की बाबा त्या वेळेला लोकांना खायला प्यायला मिळालंच पाहिजे. ओके. इन केस कधी एखादं असं झालं की बाबा कुठतरी लेट होतंय, आता काही होऊ शकतं, ट्रॅफिक जाम झालं, गाडी बंद पडली, काही होऊ शकतं, तर त्याच्यासाठी आम्ही निघताना प्रत्येकाला एक खाऊचं किट देतो. बर. हा म्हणजे अशा वेळेला जर का तुमचं काय, आता डायबेटिक लोकांना गोळ्या घ्यायच्या आहे, इंजेक्शन घ्यायचं आहे,
म्हणजे खाल्ल्याशिवाय घेता येत नाही. राईट. मग ते सुद्धा तो त्यावेळेला तो उपयोगी पडतो. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण लक्षात घेऊन टूर प्लॅन करतो. ओके ओके ओके. पण मग आता या टूर प्लॅनिंग करताना कुठल्या प्रकारचे चॅलेंज आहे? कारण आता भारत खूप मोठा आहे, अंतर खूप कधी कधी जास्त आहेत. तर हे प्लॅन करताना चॅलेंजेस कुठल्या प्रकारचे येतात? इन टर्म्स ऑफ डेट वाईज आयटनरी असो किंवा प्रवास करताना बस आहे, ट्रेन आहे, तर हे चॅलेंजेस काय प्रकारचे येतात ते करताना? चॅलेंजेसमध्ये पहिला चॅलेंज अगदी जो आहे तुम्हालाही माहिती आहे की रेल्वे बुकिंग 90 दिवस 120 दिवस असं असतं. त्यामुळे आम्हाला खूप आधी प्लॅनिंग करून मार्केटिंग करावं लागतं. सिनियर लोकांचे आपण टूर करतोय, ज्येष्ठ नागरिकांचे टूर, त्यामुळे आपल्याला मॅक्सिमम लोकांना लोअर बर्थ लागतात. तर त्यामुळे तो एक चॅलेंज असतो आम्हाला लोअर बर्थचा रेल्वेच्या बाबतीत. एक काळ असा होता 5000 2005-2006ला की मॅक्सिमम लोक सेकंड स्लीपरला प्रवास करायचे. पुढे असं झालं की तेव्हा मला प्रॉब्लेम येत नव्हता लोअर बर्थला, कारण सेकंड स्लीपरला बोगीज भरपूर असतात. कालांतराने असं झालं की आम्हालाच ते जरा हे वाटायला लागलं, आम्ही लोकांना थर्ड ए सीला डायव्हर्ट करायला लागलो. बरोबर. थर्ड ए सीला पण आता प्रॉब्लेम असा आलेला 5-6 वर्षामध्ये मॅक्सिमम लोक सेकंड ए सी मागतात. आणि कुठलीही ट्रेन घ्या तुम्ही, सेकंड ए सीला मॅक्सिमम 2 बोगींच्या वरती नसतात. आणि मग त्यावेळेला आम्हाला सीट मिळायला प्रॉब्लेम येतो. ओके. तर रेल्वेच्या बाबतीत हे चॅलेंजेस आहेत. बसच्या बाबतीत बघायला गेलं तर ट्रान्सपोर्ट आपण बघताना अतिशय चांगले लेटेस्ट कमी एजच्या बसेस वगैरे हे सगळं घेतो. पण स्टेशनवरनं उतरलं किंवा एअरपोर्टवरनं बाहेर बसला आलं की पहिलं जो अडचण येते ती लोकांना आपल्या सगळ्या इंडियन बसला ती जी पहिली पायरी असती स्टेप वर असते जरा. ती बऱ्यापैकी हाईटला असते. त्यामुळे आम्हाला ते बघावं लागतं पहिलं. म्हणजे आमच्या दोघांपैकी एक जण कोणतरी मग तिथं उभं राहणार, त्यांना हात देऊन मग वर चढवणार. आणि मग नंतर पहिलं शोधाशोध चालू होती की तो एक खाली काहीतरी छोटी पायरी, मग ते आम्ही स्टूल म्हणा किंवा बाजारातनं विकत घेऊन पुढच्या याला आम्ही 30 वगैरे हे चॅलेंजेस खूप असतात. राईट 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 राईट. पण मग आता टूरवर हे टूर काढता तर त्याला तुम्ही बाय डिफॉल्ट जातात प्रत्येक टूर बरोबर? हां, आता ते सांगतो. म्हणजे आपण म्हटलं तर इनिशियल का कोणी पाठवता टूर मॅनेजर वगैरे असं काही? पहिल्यापासून मी एकटा काम करतो. बर गेले 10-12 वर्ष मला जॉईन झालेली आहे. बर. ती जॉईन झाल्यानंतर सुद्धा आम्ही असं करायचं की एक ग्रुप ती घेऊन जायची, एक मी घेऊन जायचो. सायमल्टेनियस आमच्या टूर असायच्या त्यावेळेला. राईट. कोरोनानंतर अशी परिस्थिती झाली की आम्हालाच जाणवलं की नाही, आपण सिनियर लोकांना नेतोय, तशी म्हटलं तर रिस्क खूप आहे याच्यात. तर आपण दोघांनी बरोबर जायचे. एक तू नेला, एक मी नेला, असं शक्यतो आपण करायचं. तर आम्ही दोघं असल्यामुळं आम्हाला मग ते जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि लोकांना पण ते जरा बरं पडतं. जे साईटसीइंगला वगैरे जाताना ह्याला त्याला सुद्धा मी पुढं असेन, ही मागे असेल, किंवा ही पुढं असेल, मी मागे असेल. म्हणजे ग्रुप असा इंटॅक्ट राहतो. कोणतरी एक इकडे गेलाय, तिकडे गेलाय, मग मध्येच कुठतरी रेंगाळलेत. तर या सगळ्या गोष्टींसाठी आम्ही दोघंही जायचा निर्णय घेतला आणि आम्ही आता गेले 2021 पासून आम्ही दोघंही कुठलीही टूर असो आम्ही दोघंही जातो. क्या बात हे आहे. आता पण तुम्ही लोकांना कुठल्या उद्देशाने म्हणजे आवडीने आलात या क्षेत्रामध्ये का कसं? नाही, खरं तर माझी नोकरी होती. गेली 30-35 वर्ष मी नोकरी केली बर. आणि 2015 नंतर मी नोकरी सोडली. आणि त्याच्यानंतर अगदी खरं सांगायचं तर दोघांनी एकत्र काम नाही करायचं असं ठरवलेलं असताना काम करायला सुरुवात केली. आणि माझा खरं तर काही म्हणजे असं ट्रॅव्हलिंग किंवा हे आपलं आपलं फिरायला जातो तेवढाच फक्त Correct. संबंध होता. करेक्ट. पण आवडायला लागलं मलाही खूप. आणि एक शिस्तबद्ध राहणीमानाची आणि ह्याची सवय आधीपासून असल्यामुळे की त्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित होत आहेत का नाही हे आवर्जून बघणं हे आवडायला लागलं काम करायला. आणि आजी आजोबा मंडळींबरोबर काम करायला तर खरंच मजा येते की खूपच. आणि आता यांनी सांगितलं त्याला धरून की आजी आजोबांना आता इतकी सगळ्यांना सवय झाली आहे की कुठच्या कारणाने जर आम्ही दोघांपैकी एकच जण येतो म्हटलं तर लोक तयार होत नाही. हो. नाही, दोघंही यायला पाहिजे असा त्यांचाच आग्रह असतो क्या की नाही, बात आहे. इतके आमचे घरगुती आणि जिव्हाळ्याचे संबंध Correct. सगळ्यांशी झालेले आहेत आता. करेक्ट 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 करेक्ट.
मी सरस्वती ओझा. मी एकटी ट्रॅव्हल करते ह्या दोघांबरोबर गेली 10 वर्ष. माझी पहिली अयोध्या जेव्हा लल्ला तंबूमध्ये होते तेव्हा केलेली, आणि गेल्या वर्षी परत राम मंदिर पाहिलं तिच्याबरोबर, दुसऱ्यांदा गेले. रणोत्सव, आजी आजोबा, गोवा सहल, माझी 6-7 ट्रिप झाल्या तिच्याबरोबर. पण एकटी असल्यामुळे मला कधीही वाटत नाही हा, की हे मी महत्वाचं एकटी आहे. ते दोघेही नवरा बायको, वर्षा आणि श्रीपाद, इतके म्हणजे काळजी घेतात की तुम्ही एकटे असं वाटूच नाही. काही अडचण आली, हे आत्ता अगोदर म्हणाले तसे की ते बरोबर राहतात. तुम्हाला काही त्रास असेल तर, मला अटॅक येऊन गेला होता आत्ता मागच्या याला एप्रिलमध्ये. त्यानंतर मी श्रीशैल्याला गेले. तिला म्हटलं बघ अशी अशी आहे माझ्याबरोबर, तुला जरा सांभाळून घ्यावं लागेल, काही काळजी करू नका, मी आहे तुमच्याबरोबर. इतकी खात्री तिने दिली. त्यामुळे आत्ता मी 2 महिन्यापूर्वी श्रीशैल्य करून आलेली आहे तिच्याबरोबर, आणि परत परत तिच्याबरोबर जाणार. याबद्दल म्हणजे क्षितिज ट्रॅव्हल हा एक परिवार आहे. ट्रॅव्हल हा परिवार आहे, आणि आता युरोपला मी वर्षाबरोबर अरे वा, व्हेरी गुड, थँक्यू. पण तुम्ही मगाशी बोलताना एक पहिली सहल तुम्ही आजी आजोबा गोवा सहल गोवा असं केली. बोलला. तर आता गोवा म्हणलं की आपण त्या तुमच्या ऑफबीट टूर्सकडे थोडं येऊ. तुम्ही आता ज्या बोललात मगाशी ते, तर गोवा आता सगळ्यांना माहिती आहे, बीच आहे आणि ती मंगेशी शांतादुर्गा देवळं बिवळे सगळे आहेत. तर तुम्ही अजून वेगळ्या आजी आजोबा सहलीत काय दाखवता? काय दाखवता म्हणण्यापेक्षा तुम्ही आजी आजोबांच्या दृष्टीने कशी टूर डिझाईन केली ती? नाही, ते सांगतो आता की आगळ्या वेगळ्या सहली द्यायच्या लोकांना. ओके. हा एक डोक्यात, म्हणजे जसं आजी आजोबा जेव्हा एकदा फिक्स झालं नाही आता आपण सिनियर लोकांसाठीच काम करायचं, मग त्याच्यानंतर काय करायचं, मग त्यांना काय आवडेल, सिनियर लोकांना काय आवडेल. आता अगदी स्वतः गोव्याचाच हिशोब घेऊ आपण. गोव्याला शांतादुर्गा, मंगेशी सगळेच जातात. पण आम्ही एक दिवस आमच्याकडे साऊथ गोव्याच्या टूरमध्ये आम्ही सहकारी स्पाइस फार्म, ही साधारणपणे 3 तासाची एक टूर आहे. फार्ममध्ये गेल्यानंतर ते लोकांना एवढी आवडती ना, आणि अतिशय वेगळ्या प्रकारचं साईट सीइंग आहे. तिथे लोक खुश होऊन जातात, पैसे वसूल म्हणतात लोक तिथं. तर हे प्रत्येक टूरला, म्हणजे आता साधं तुम्ही अनोखा आंध्र आपण बघूयात. ओके. अनोखा आंध्र नाव दिलेले खरोखरच ते अनोखा आहे. तर त्याच्यामध्ये काय करतो आपण, तर आपण अराकू व्हॅली बोरा केव्ज, बर. हे आंध्र प्रदेशमधले अतिशय चांगले स्पॉट्स आहेत. अराकू इज अ हिल स्टेशन, आंध्र प्रदेशमधलं एकमेव हिल स्टेशन अराकू व्हॅली आहे. आणि त्याच्या अलीकडे बोरा केव्ज म्हणून आहे. केव्जची व्याप्ती एवढी आहे की त्या केव्हमध्ये उतरायला जवळजवळ 100 पायऱ्या तुम्हाला खाली उतरावं लागतं. बर. 100 पायऱ्या उतरल्यानंतर तुम्हाला जवळजवळ 1 किलोमीटर आत चालायला ट्रॅक आहे. आणि हे सगळं गव्हर्नमेंट टुरिझम डिपार्टमेंटनी इतकं सिस्टमॅटिकली मॅनेज केलेलं आहे. सगळ्या स्टेप्स व्यवस्थित आहेत, कठडे व्यवस्थित आहेत. आता केव्हमध्ये म्हटलं तुम्ही पाहिलं असेल की पाणी वगैरे बऱ्याच ठिकाणी ठिपकत असतं, पण त्या दृष्टीने जी काळजी घ्यायची, आतमध्ये लाईटिंग भरपूर आहे. नाईस. कारण खाली आत गेलं की अंधार असतो सगळा, पण लाईटिंग वगैरे इतकं प्रॉपर आहे. आणि मग तिथे जे फॉर्मेशन्स वेगवेगळी पाण्याच्या ह्याची तयार होतात, पाण्याचे क्षार दाटून वगैरे, तर ते बघण्यासारखे आहे. तर हे वेगळं काहीतरी आपण लोकांना दाखवल्यावरती लोक अतिशय भरून पावतात. म्हणजे मला आठवलं, म्हणजे माझ्याकडे असे कित्येक उदाहरण आहेत, हे बाबा ते 100 पायऱ्या आम्ही नाही येत, तुम्ही चला माझ्याबरोबर, एका ठराविक लँडिंगपर्यंत तुम्ही चला, किती 25-30 पायऱ्या, तिथनं मी तुम्हाला अख्खे केव्ह दाखवतो, आणि तिथे गेल्यावर तुम्ही ठरवा की खाली जायचं आहे. सगळे लोक खाली येतात आपोआप, क्या बात. अगदी किती हार्टचं ट्रबल असो, काही असो काही असो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जसं म्हटलं, सिनियर लोकांना आपण कुठेही वेळ देत नाही की बाबा हां आता 15 मिनिटात परत या, अर्ध्या तासात परत या. हा प्रयोग नाही आमच्याकडे ओके. अजिबात. नाईस. आम्ही बरोबर जातो, आम्ही सगळ्यांना बरोबर बसपर्यंत घेऊन येतो. म्हणजे त्यात ज्याच्या त्याच्या चालीनी चाला. ह्याच्यामध्ये मेन काय असतं की लोकांचा वेग मंदावलेला असतो चालण्याचा. त्यांना चालायला प्रॉब्लेम नसतो, पण वेग त्यांना आपण जेवढा पटकन जाऊ शकतो तेवढं. तर ह्या गोष्टी सगळ्या आपण सांभाळाव्या लागतात. आणि ह्या सगळ्या आम्ही वेगवेगळ्या टूरमध्ये, म्हणजे प्रत्येक टूरला काही ना काहीतरी वेगळी आमची खासियत आहे. जसं आता हे अराकू व्हॅली बोरा केव्ज, क्या बात. हे अनोखा आंध्र, मग पिठापूर, कुरोपूर हे सगळेच करतात. बरोबर. ह्याच्यात आणि आमच्याकडे अपडेशन्स दरवर्षी असतात. म्हणजे मागच्या वर्षीची ह्या टूरच्या आयटनरी
यावर्षी तशीच असेल अजिबात नाही. मग आम्हाला कारण नवीन नवीन जे करायचं, आता हैदराबादला आम्ही स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी झालं गेले 3-4 वर्ष आम्ही तो ॲड केला आहे. तो स्टॅच्यू बघण्यासारखा आहे. मग आता आहे या सेक्टरमध्ये तर आपण ते करू शकतो ना. म्हणून आम्ही तो प्रत्येक याला आम्ही असं काही ना काहीतरी नवीन ॲड करत जातो. क्या बात आहे, क्या बात आहे. आय थिंक मला वाटतं तोच एक वेगळेपण आहे की Exactly. लोकांना काहीतरी वेगळं वेगळं. बघायला मिळलं, कारण आता तेच तेच खूप ठिकाणी व्हायला लागलंय हो सगळ्या हो गोष्टी. हो. तर काहीतरी वेगळं, तर ती टूरची मजा पण एक वेगळी येते. पण तुम्ही बोलताना मगाशी गोव्यातलं वेगळेपण सांगितलं आणि आंध्रमधलं वेगळेपण ते सांगितलं. तर तुम्ही मला वाटतं एक ह्याची पण करता, एक सामाजिक चारधाम पण तुम्ही करता. ते एक्झॅक्टली काय आहे म्हणजे? सामाजिक चारधाम मागे विचार थोडासा असा होता. 2008 मध्ये जानेवारीमध्ये आम्ही स्वतः ते प्रकल्प बघण्याकरता म्हणून गेलो, कारण ते साधनाताईंचं पुस्तक वाचल्यानंतर खूप उत्सुकता होती ते सगळं बघण्याची. तर म्हणून आम्हीच घरातले आणि माझे आई वडील होते, मुलगी, असं आम्ही गेलो होतो. आणि ते बघितल्यानंतर असं आणखीन तीव्रपणाने जाणवायला लागलं की नाही, हे लोकांनी पण बघायला पाहिजे. त्यावेळेला ते कोणी तिथे जात नव्हते, असे म्हणजे ग्रुप घेऊन जाणारी लोक नाही, पण नव्हती आपण आय कोणी. थिंक दर्शकांना क्लिअर करू, हे चारधाम म्हणजे तुम्ही काय म्हणता? हां, तर त्यांचे 3 प्रकल्प आहेत मुळात. कोणाचे? बाबा अच्छा. आमटेंचे जे प्रकल्प आहे, ओके. तर ते 3 प्रकल्प जे आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ. हम्म. तर सोमनाथ हा शेती प्रकल्प आहे. लोकांना सोमनाथ म्हणजे गुजरातमधलं सोमनाथ ओके, वाटतं, तर ओके. त्याचा ह्याच्याशी काही संबंध नाही. तर शेती प्रकल्प आहे तो अफलातून बघण्यासारखा आहे. म्हणजे जे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड लोक नाही आहेत, त्यांनी सुद्धा आवर्जून तो बघावा, की पाण्याचं नियोजन, त्या जमिनीचा उंच सखल भाग आणि ह्याचा अभ्यास करून इतकं अप्रतिम प्रकारे केलेलं आहे ते. डॉक्टर विकास आमटेंनी ते बघतात त्या प्रकल्पाकडे जास्त करून. तर त्याला सामाजिक चारधाम हे नाव देण्याचा एक हेतू, म्हणजे जेव्हा टूर सुरू केली नव्हती तेव्हापासून नाव डोक्यात होतं हे, की धार्मिक चारधाम लोक जितक्या तळमळीनी आणि एक आयुष्यात एकदा तरी ती करावी अशी जी भावना असते, तर त्याच भावनेनी लोकांनी सामाजिक जाणीवेपोटी ही सहल पण करावी, या हेतूनी त्याला सामाजिक चारधाम हे नाव दिलं. की ही 3 ठिकाणं आणि मग नागपूरमध्ये संघ कार्यालय एक आहे. ओके. आम्ही एक रात्र मुक्काम नागपूरमध्ये घेतो त्याच्याकरता. बरं. तर संघ कार्यालय दाखवतो. ती रेशीमबाग जे आहे, डॉक्टर हेडगेवारांचं जन्मस्थान आहे. हे आवर्जून काही आम्ही कोणी उठून बघायला जात नाही, बरोबर. पण ही बघण्यासारखी, आपण त्यांना देवस्थानी मानतो अशी व्यक्तिमत्व आहेत ही. तर हे सगळं लोकांनी बघावं आवर्जून, म्हणून हा विचार डोक्यात आला. आणि त्याच्यातही नंतर मध्ये बरीच वर्ष गेली, कारण मी जॉईन झाले 2015 मध्ये क्षितिज हॉलिडेज बरोबर. तर मधल्या 7-8 वर्षात तो डोक्यात विषय होता, पण तो प्रत्यक्षात आला नव्हता तोवर. ती वेळ आली नव्हती ती. बरोबर बरोबर बरोबर. पण त्यांच्याकडनंही आम्हाला खूप मार्गदर्शन आणि अच्छा. सहकार्य मिळालं. आमट्यांकडनं. आमट्याकडनं, म्हणजे क्या ती बात. संस्थाच बघते ते सगळं. बरोबर. आणि प्रत्येक सहलीला, प्रत्येक ग्रुपला डॉक्टर विकास आमटे स्वतः भेटतात, प्रकाश आमटे भेटतात. माहिती देतात, प्रकल्पाबद्दल सांगतात. आणि आम्ही 2008 मध्ये आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा तर प्रत्यक्ष बाबा होते स्वतः. बर. म्हणजे ते बेडरिडन होते त्यावेळेला, पण साधनाताई आमच्याशी अशा समोर बसून अर्धा पाऊण तास त्यांनी गप्पा मारल्या होत्या. आणि कसं त्यावेळेला आम्ही करत होतो वगैरे. मग हे खूप रोमांचकारी आहे सगळं ऐकणं आणि बघणं प्रत्यक्ष प्रकल्प. आणि मग आपल्याकडनं आपल्याला काय करता येईल, तर आपण काही आर्थिक सहाय्य उचलून फार जास्त प्रमाणात करू नाही शकत. बरोबर. तर आमच्याकडनं एक असा प्रयत्न, की निदान आपण ह्या निमित्ताने सहली जर घेऊन गेलो तर लोकांनाही ते प्रकल्प पण बघता येतील. कारण खूप जणांच्या मनात ही सुप्त इच्छा असते, की हे बघायचं आहे आपल्याला, पण कसं जावं. आणि तेव्हा तर सुरुवातीला काहीच नव्हतं, हे लोकांना जातही नव्हते फार कोणी. आता भरपूर जण येतात. तर मग हे सगळं लोकांना दाखवून आणणं. आणि मग त्याच्यात सुद्धा आम्ही एक असं ऑन टूर असं आवाहन लोकांना करतो ग्रुपला, की तुम्हाला ऐच्छिक कोणालाही जर काही देणगी द्यायची असेल तर तुम्ही एकत्र कॉन्ट्रीब्युशन करून द्या. तर त्यांची समजा एक उदाहरणार्थ त्यांचे 1000 रुपये सगळ्यांचे मिळून जर जमले, तर क्षितिज हॉलिडेज आम्ही त्याला मॅच करून आमचे ॲडिशनल पैसे घालून आम्ही संस्थेला त्या देणगी देतो. बर. तर हे एक सामाजिक जाणीवेपोटी सुरू केलेली ही सहल आहे मुद्दाम. क्या बात आहे. आणि मला वाटतं ज्येष्ठ नागरिकांना ते जास्त आवडत पण असेल, खूप. कारण काहीतरी वेगळं वेगळं. तिथे नॉर्मल साईटसीइंग पेक्षा हे खूप वेगळं आहे. वेगळं आहे. आणि आपलं सामाजिक जाणीव पण आपल्या त्यांनी जागवतं थोड्या, की लोक काय करतात, किती कष्ट घेत असतात हे आपल्या तिथे गेल्यावर कळतं. खूप कळतं. नक्कीच नक्कीच नक्कीच.
तर तसंच मला वाटतं तुम्ही मला बोलताना मध्ये बोलला होतात की तुम्ही जेव्हा लोकांना वाराणसी आणि अयोध्या वगैरे पण नेता, तिथे पण तुम्ही काहीतरी बाकी लोक जे दाखवत ते पण तुम्ही काहीतरी वेगळं दाखवायचं किंवा वेगळा अनुभव द्यायचा प्रयत्न करता. तर ते नक्की काय आहे? त्याच्यात आता वाराणसीमध्ये सर्वेद भवन म्हणून आहे, अतिशय सुरेख मंदिर झाले, स्वरवेद भवन. स्वरवेद भवन म्हणून. बर ते आम्ही दाखवतो. किंवा आता काशी विश्वेश्वराच्या देवळात सुद्धा आम्ही पहाटे 5 वाजता घेऊन जातो लोकांना. का आता आम्ही तिथे प्रत्येकाला अभिषेक करायला आम्ही तिथं व्यवस्था करतो. क्या बात. त्याचे जे अभिषेकाचे असतात ते दूध बीत सगळी व्यवस्था आम्ही करतो. आणि मग ते आपण स्पेशल अभिषेक घेतल्यामुळे मग त्यातलं थोडं दूध उरून ॲक्च्युली काशी विश्वेश्वरावरती आपल्याला तो दुधाचा अभिषेक करायला मिळतो. क्या बात. तर हे खूप वेगळं आहे. लोक काय तुम्ही जाता लाईनला लावा आणि दर्शन घ्या आणि बाहेर पडा. तर हे वेगळं दिलं जातं आपल्याकडनं. प्रत्येक गोष्टीला प्रत्येक टूरला आपण हे काही ना काहीतरी वेगळं हे करतो. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. काशी विश्वेश्वराच्या नंतर त्याला जोडून जेव्हा अयोध्येचा हे झालं, मग राम मंदिर झालं. राम मंदिर झालं ओपनिंग, त्याच्या 8व्या दिवशी मी ग्रुप घेऊन 25 लोक घेऊन आम्ही मंदिरात होतो. बर. म्हणजे क्या बात. एवढं त्यावेळेला आम्हाला टेन्शन होतं ना, कारण मंदिर व्हायच्या आधी बरंच बावड्या येत होत्या की बाबा हे किती दर्शनाला गर्दी असेल, मग कसं असेल काय असेल. पण आम्हाला रामाच्या कृपेने अतिशय दर्शन सुरेख झालं आणि लोक अक्षरशः डोळ्यातनं लोकांच्या गळागळा अश्रू आले दर्शन झाल्यावरती. त्यामुळे तो एक अनुभव चांगला होता. आणि मग त्याच्यामध्ये आम्ही रामाच्या ज्या ओरिजिनल मूर्ती आहेत बर. त्याचं मंदिर अयोध्येमध्ये आहे. शरयू नदीच्या किनाऱ्यावरती ते मंदिर आहे. आणि त्याची वैशिष्ट्य असं आहे की ते पहिल्यापासून ते जे संस्थान आहे तिथं जे ट्रस्टी आहेत ते सगळे मराठी आहेत. बर. आज इतकी वर्ष झाली ना, पण कुठली फॅमिली हे नाही आहे असं की एकाच फॅमिलीकडनं ते चालत. मराठी माणसंच आहेत, दरवर्षी बदलतात असतात. तर आत्ता तिथं देशपांडे म्हणून आहेत. बर. आता ते सगळी व्यवस्था बघतात तिथं. तर तो एक अनुभव खूप छान आहे. ते तिथे गेल्यावर देशपांडे स्वतः भेटतात आपल्याला आणि संपूर्ण इतिहास हा त्यांनीच आम्हाला सांगितलेला इतिहास आहे. तर हे एक वेगळं आहे तिथे क्या अयोध्येमधलं. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या. आता हे 2-3 आपण ऑफबीट टूर बद्दल बोललो, पण तुम्ही मला वाटतं अजूनही खूप वेगळ्या सहली वगैरे करता. तर मला वाटतं तुम्ही कोकणात पण अशी एक वेगळ्या प्रकारची सहल करता. तर ती काय एक्झॅक्टली आहे? ती शिमगोत्सव म्हणून करतो आपण. बर. कारण कोकणातली होळी, कोकणातला शिमगा हा जरा लोक माहिती नसतो, नुसतं ऐकून माहिती असते, करेक्ट. प्रत्यक्ष बघितलेलं नसतं. तर गेली 3-4 वर्ष आम्ही ग्रुप घेऊन कोकणात जातो. विशेष सांगायचं म्हणजे आमच्या प्रत्येक सहलीचं नियोजन करताना किंवा आखणी तारीख डिक्लेअर करण्यापूर्वी आम्ही स्वतः ती ठिकाणं जाऊन बघून आलेलो असतो. बर. तर किंवा इवन बदल करायची वेळ जेव्हा येते तेव्हा सुद्धा. पण ह्या ह्याच्यात लोकांना वेगळं काय बघायला मिळतं ह्या सहलीमध्ये? मुख्य म्हणजे होळी कोकणातली, बरोबर. की ते ज्या पद्धतीने ते गाऱ्हाणं घालणं वगैरे मंदिरात जाऊन त्याची तयारी कशा पद्धतीने करतात हे आम्ही रात्री 9-10 वाजता मंदिरात घेऊन जातो लोकांना. बर. जिथे ती ऍक्च्युली पालखी होळीचं सजवतात. पालखी सजवतात, पालखीच असते ती. तर ती पालखी होळीभोवती फिरते. नाचवणे त्याची- म्हणतात नाचवणे म्हणतात त्याला. पालखी तर नाचवणे. ती प्रदक्षिणा त्यांची असते आधी आणि मग ती होळी पेटवून झाल्यानंतर सुद्धा ती पालखी त्याच्या भोवती फिरत राहते आणि ते खांदेकरी बदलतात त्याचे म्हणजे ह्याच्याप्रमाणे. तर हे वेगळं बघण्यासारखं आहे. तर त्याची आधीपासून तयारी आणि पूर्ण वेळ त्यांचं प्रत्येक दिवशी प्रत्येक गावात वेगवेगळं आहे तिथे. म्हणजे आपल्याकडे जशी होळी अमुकच दिवशी पेटते बरोबर. तसं नाहीये तिथे. प्रत्येक गावाचं तिथीनुसार थोडा मागे पुढे टाइम टेबल असतं. बरोबर. तर त्याप्रमाणे आम्ही त्या गावाच्या होळीच्या कार्यक्रमानुसार आमचा दिवस 1-2 दिवस मागे पुढे असा करू शकतो. आणि त्याच्यात आम्ही आणखीन एक घेऊन जातो. तिथून जवळच परचुरी म्हणून गाव आहे गुहागरच्या जवळ. बर. तर तिथे कांदळवन सफारी एक आहे. तर ती खूप वेगळी आणि छान आहे. म्हणजे असं काही खूप फॅन्सी बोट किंवा असं नाही आहे, साध्या छोट्या बोटी आहेत. पण तो एक वेगळा अनुभव आहे खूप आणि बघण्यासारखं आहे. ती त्या खाडीतून जिथे जाते तिथे एका ठिकाणी आम्ही जाऊन एक तासभराची राईड झाली की एका ठिकाणी उतरता येतं. म्हणजे असं काही अगदी धक्का वगैरे प्रॉपर नाही आहे, बरोबर. पण एकमेकांना हात देऊन असं तिथे जातो आणि गरम पाण्याचे झरे आहेत तिथे. बर. तो ते दापोलीचा भाग येतो. दापोलीचा भाग येतो तो. हा, हा, हा. तर तिथे उतरून ते गरम म्हणजे आपण पाय बुडवू शकत नाही, इतकं उकळतं पाणी असतं ते.
तर तिथे लोक मग जरा टाइमपास करतात, हातपाय धुवायचे, जरा पाय शेकून घ्यायचे, दमलेले असतात आणि मग त्याच बोटीतनं आपण परत येतो. क्या बात तर आहे, हे क्या बात आहे. परचुरी नावाच्या गावामध्ये तिथे आहे ते आमच्या परिचित आहेत तिथले जे बोट बरं. आणि हे ओके, करणारे जे आहेत ते. राईट राईट तर त्यामुळे एक तो खूप छान अनुभव आहे. ग्रेट ग्रेट ग्रेट. आय थिंक कोकण या प्रकारे मला वाटतं फार कुणी दाखवतच नसेल. नाही. तुम्ही ज्या प्रकारे मला सांगितलं की फक्त समुद्र किनारे आणि जेवण याच्यावर हां हे बघायला लोक जातात नॉर्मली, जातात, बरोबर. पण हे पण असं पण कल्चर बघायला पण लोकांनी जाणं खूप गरजेचं आहे. आणि गरजेचं. जसं तुम्ही मला मगाशी बोललात की तुम्ही ह्याची पण कच्छची पण काहीतरी वेगळ्या प्रकारे एक टूर करता, जे तुम्ही कधी वेगळं दाखवता बाकी कोणी दाखवत नाही. हा. तर ते काय आहे नक्की? रणोत्सव म्हणून जेव्हा सुरू झाला, ज्या वेळेला की मोदींनी त्यावेळेला सुरू करून ते म, अमिताभच्या थ्रू सांगत होते, हा. कच्छ नाही देखा तो कुछ Correct, नाही देखा. तर correct, ते correct. खरंच आहे. तर ते जेव्हा सुरू झालं त्या वर्षीपासून आम्ही ही टूर करतोय, पण ती थोडीशी तारीख शिफ्ट करून घेतली आणि एंड ऑफ जानेवारी सुरुवात करतो इथून. Okay. ती थंडी थोडी कमी झालेली असते करेक्ट करेक्ट. आणि किंवा बिगिनिंग ऑफ फेब्रुवारी, फेब्रुवारी. पहिल्या 1, 2, 3 तारखेला असं अशी ती. आणि खूपच त्याला डिमांड आहे. तो रणोत्सव म्हणजे अक्षरशः अनुभवच घेण्यासारखा आहे ते, की निसर्गाची चमत्कृती खरोखर, की जिथे एरवी कायम समुद्र असतो, तो नैसर्गिक बदलांमुळे तिथे खडेमीठ तयार होतं, की म्हणजे दिसेल तिथे क्षितिजापर्यंत म्हणतो आपण तसं, दिसेल तिथे खडेमीठ. तुम्ही चालत जाऊ शकता 1-1 किलोमीटर आतपर्यंत. पांढरी चादर टाकली अगदी असं. अगदी चालेल. इतका सुंदर तो अनुभव आहे आणि इमॅजिनच नाही आपण करू शकत की काय असू शकेल ते. तर त्या ह्याच्यात सुद्धा मग नंतर आम्ही 10 वर्षापूर्वी जेव्हा सुरू केलं त्याच्यानंतर दरम्यान केव्हा तरी 2 वर्षांनी स्टॅच्यू ऑफ युनिटी झाला, एकतानगर बडोद्याच्या जवळ. मग तो इन्क्लूड करायचा प्रयत्न केला. मग आता आयटनरी त्या दृष्टीने फिरवली की थोडंसं एक तर आधी सुरुवातीला बडोदा घ्यायचं किंवा नंतर घ्यायचं शेवटच्या ह्याच्यात. Right, तर ते प्रवासाच्या दृष्टीने कसं सोयीचं पडेल राईट. त्याप्रमाणे बघून ते घेतो. त्यानंतर आता गेली 4 वर्षापासून धोलावीरा, जी हडप्पन संस्कृतीबद्दल आपण पूर्वी अभ्यास केलेला असतो, तर फारशी माहिती नसते पण त्यातली. तर ते धोलावीरा करता आता रोड टू हेवन म्हणून समुद्रातनं 30-35 किलोमीटरचा रस्ता काढलाय आता. बर. आणि तो प्रवासच अनुभव फार सुंदर आहे. म्हणजे ती धोलावीराचं ते साईट बघणं हे तर आहेच आहे आनंददायी. आर्किओलॉजिकल साईट आहे का? आर्किओलॉजिकल साईट आहे ती. बरं. आणि तिथे गाईड घेतो आपण, कारण आपण असे नुसते गेलो तर आपल्याला काही त्यातनं कळत नाही. तिथे एक छोटंसं म्युझियम पण आहे, पण त्या म्युझियमपेक्षाही ते प्रत्यक्ष साईट बघणं, म्हणजे ज्यांना खरोखर चालण्याचे त्रास आहेत किंवा हाश हुश करत जे जात आहेत ते सुद्धा, की कितीही दमलं तरी आम्ही जाणार तिथे म्हणतात. की नवरा बायकोंच्यात वाद होतात की बायको म्हणत असते, अहो तुम्ही जाऊ नका, तुम्हाला त्रास होईल, कारण ते असं चढ उतार आहे थोडासा. बर बर बर. आणि असं काही धरा बिरायला नाहीये कुठे, Correct, पण correct. एकमेकांच्या आधाराने लोक बघतात आणि अतिशय सुंदर अनुभव येतो. क्या बात आहे, क्या पण बात आहे. हे सगळी वेगळी ठिकाणं मग त्याच्यात ऍड करतो. त्याच जोडीला आता लॉजिकली कसं सिक्वेन्स जमेल त्याप्रमाणे आम्ही राणी की वाव आणि मोढेरा सूर्य मंदिर हे तर दाखवतच होतो आधीपासून. अहमदाबादच्या ती जवळ. जमिनीखाली 7 मजली विहीर आहे, तर ती बघण्यासारखी आहे. अप्रतिम कोरीव काम आहे तिथे, ते बघण्यासारखं आहे. पटोला आपण जे ऐकतो ते पटोला हाऊस, तिथे कसं पटोला बनतं हे एक प्रात्यक्षिक बघता येतं जाऊन. मोढेराला सूर्य मंदिर अतिशय सुंदर आहे, भग्नावस्थेतलं आहे पण मंदिर बघण्यासारखं आहे ते. तर ते आम्ही आधीपासून दाखवत होतो. आता तिथून एक 150 किलोमीटरवर साधारण नाडाबेट म्हणून एक नवीन भारत पाक बॉर्डर झाली आहे, बर. जी फारशी लोकांना माहिती नाहीये अजून. ते बॉर्डर टुरिझमच्या अंडर ते आता त्यांनी डेव्हलप Develop केलंय केलंय. गुजरात सरकारने. आता तिथेही त्यांची म्हणतायत टेंट सिटी आणि ह्याची व्यवस्था राहण्याची वगैरे चालू आहे, पण आत्ता तरी ॲज ऑफ नाऊ तिथे नाही आहे. त्यामुळे मग त्या दृष्टीने कसे बदल करावे लागतील, मग मुक्काम कुठे घ्यायचा, कारण प्रवास आणि हे सगळं ते लॉजिस्टिक नक्कीच, ते जमायला नक्कीच, हवं. नक्कीच. तर त्या दृष्टीने आता ते त्याच्यात घेतो आपण. ती नाडा भेटला अतिशय छान आहे बघण्यासारखं. ते इंडिया पाकिस्तान बॉर्डर आहे. हां, आय थिंक मला वाटतं आता गेल्या 8-10 वर्षात टुरिझममुळे बरेच ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगलं व्हायला लागलं, खूप छान. जेणेकरून तुमचा जो टार्गेट ऑडियन्स आहे ज्येष्ठ नागरिक, त्यांच्या दृष्टीने ज्या सोयी नव्हत्या त्या आता बऱ्यापैकी सगळ्या, चांगल्या यायला लागल्यात. खासकर जेव्हा खायची सोय तुम्ही म्हणलं तसं वेळेत हो, हो. मिळणं वेळेत खूप गरजेचं असतं. मग ते आपण पायलट टूर तेवढ्यासाठीच करतो ना, की प्रवासाचा अंदाज घ्यायचा की बाबा लंचला आपण कुठं असू, मग तिथे त्यावेळेला तिथं जवळपास चांगलं हॉटेल बघायचं, आपण स्वतः जाऊन जेवून खाऊन तिथनं कसं आहे बाबा हे नाही मग ते नको, ते नाही तर पुढे जाऊ अजून. आणि अर्थात लोकल सपोर्ट असतोच आपल्याला. नक्कीच नक्कीच. त्यामुळं ह्या फार पायलट टूर फार महत्वाची आहे याच्यासाठी. आणि तुमचं पेपरवरचं प्लॅनिंग
करेक्ट करेक्ट आयटनरी प्लॅन किंवा आपण जे हे करतो नक्कीच ते फार महत्वाचं आहे टूरला. आणि हे आजी आजोबा मंडळी बरोबर असण्याचा आणखी एक फायदा असा आहे की आम्ही सकाळी 7 वाजता तयार राहायला सांगितलं तर ते 6:30लाच तयार असतात. हा मी त्याकडे येणार होतो की तो चॅलेंज येत नाही बिलकुल ना. अजिबातच नाही. म्हणजे 6:30ला ते जाऊन फिरून बिरून आलेले असतात हो, तोपर्यंत. वॉक घेऊन आम्ही आलो. वॉक पण घेऊन आलो असं सांगतात. नॉर्मल जो टूर मॅनेजर चॅलेंज अजिबात असतो नाही, अजिबात लोक नाही. वेळेत येत नाहीत, ब्रेकफास्टला वेळेत निघत नाहीत, तो चॅलेंज राहत नाही तुम्हाला. राहतच नाही, अजिबातच नाही. त्याच्यापेक्षा उलट आहे. आय थिंक तो एक खूप चांगला पॉईंट आहे आणि की त्यामुळे टूरची शिस्त राहते, वेळेत सगळ्या गोष्टी होत जातात ज्या अगदी, प्लॅन अगदी. असतात दिवसभराच्या आयटनरीमध्ये. तुला एक सांगायचं राहिलं, आम्ही भागवत सप्ताह पण करतो. बर म्हणजे क्या बात आहे. वेगवेगळी ठिकाणं आहेत, शुकताल, नैमिषारण्य, जे आपण नुसती पोथ्यांमध्ये ऐकलेत, Correct. तिथं देऊन आम्ही भागवत सप्ताह खूपच हा ना एक खूप चांगला सेगमेंट आहे. खूपच म्हणजे ज्येष्ठ आम्हाला नागरिक. आनंद मिळतो. एकदम खरंच नक्कीच. सांगतो, आम्हाला खूप आनंद मिळतो. नाही, आणि मला वाटतं तुमच्या टूरमध्ये येण्यात एक फायदा असतो की त्यांना समविचारी लोक भेटतात बस आणि त्यामुळे त्यांच्या गप्पाही चांगल्या होतात. नाहीतर मग एज ग्रुप जर वेगवेगळा असेल तर व्ह्यूज मॅच होत नाहीत आणि तुम्ही म्हटलं तसं टायमिंगचा प्रॉब्लेम येतो. सगळे खूप. क्षितिजचे अंदमान सहलीचे वेगळेपण म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेले सावरकर भक्त आणि अभ्यासक माननीय योगेशजी सोमण हे स्वतः आपल्याबरोबर जेल भेटीसाठी मार्गदर्शनाला असतात. किंबहुना त्यांची उपलब्धता घेऊनच आम्ही त्या सहलीची तारीख ठरवतो. त्यांच्याबरोबर जेलमध्ये फिरून माहिती ऐकताना धार्मिकदृष्ट्या बोलताना आपण जे स्थान महात्म्य म्हणतो त्याची प्रचिती येते. इतर लोक अर्ध्या पाऊण तासात जेल बघून बाहेर पडतात. आम्हाला 2-2.5 तास सुद्धा पुरत नाहीत. ते आत्ता तुम्ही जे मी त्याच मुद्द्याकडे येणार होतो की तुम्ही ज्या प्रकारे वेगळ्या गोष्टी दाखवता, तुम्ही एक स्पेसिफिक टार्गेट ऑडियन्स तुमचा ठरलेला आहे, तर हे सगळं करताना तुम्हाला अनुभव खूप वेगवेगळ्या प्रकारचे आले. जे तुम्ही आता म्हटलात लोक वेगळ्या प्रकारचे भेटले, हो. तसे ऑन टूर असे काही अनुभव जे तुम्हाला म्हणजे अजून लक्षात आहे किंवा थक्क करून गेले त्यावेळेला, असे काही अनुभव आहेत का काही? एक अनुभव मी असा म्हणजे ऑन टूर नाही, बर. टूर जाण्यापूर्वीचाच अनुभव म्हणजे असा की आम्ही दुबई कधी केलेली नव्हती. बरं. तर असेच आमच्याचपैकी आमच्याबरोबर काही भरपूर टूर्स ज्यांनी केल्या आहेत त्यांनी मागे लागले की आम्हाला दुबईला जायचं आहे, चला ठरवा. तर मग आम्ही हो विचार करू, अमुक करू, असं सगळं तारखा वगैरे सगळ्या फायनल झाल्या आणि आता फक्त ॲडव्हान्स घ्यायचे आणि तिकीटं काढायची. इतक्या स्टेजला आल्यानंतर आमच्या घरगुती काही कारणांमुळे आम्हाला त्यावेळेला शक्य नव्हतं की ज्या आम्ही तारखा ठरवल्या होत्या तेव्हा. तर मग आम्ही जेवढे तयार होते लोक त्यांना सगळ्यांना फोन करून सांगितलं की असं असं चांगली गोष्ट आहे पण मी आत्ता करू नाही शकत आहे. ते म्हणाले ठीक आहे पुढच्या वर्षी जाऊ आपण. आणि ह्यावेळे हे सांगितलं ज्या आजोबांनी, त्यांचं वय त्यावेळेला 82 होतं. बापरे. केवढा आणि ते- कॉन्फिडन्स असेल बघ ना. वर्षभर म्हणजे मीच थक्क झाले की वर्षभर थांबायला हे तयार आहेत की दुबईला काय ते कोणाबरोबरही जाऊ शकले असते. पण हा विश्वास की त्यांची मुलगी इथे पुण्यात आहे, तर ते कुठच्याही टूरला त्यांना यायचं असलं की ते फक्त मुलीला फोन करून सांगायचे की त्या मुलीचा फोन यायचा, किती पैसे भरायचे सांगा, की ते काही म्हणजे त्यांनाही चिंता नसायची. आणि वर्षभरानंतर मग आम्ही त्या लोकांना घेऊन आणि आणखीन इतर लोक घेऊन आम्ही टूर केली आणि आले ते त्या टूरला दोघंही नवरा बायको. 83 वय होतं त्यावेळेला त्यांचं. आय थिंक आणि हा आजी थोड्या कमी तुम्ही होत्या. कमवलेल्या विश्वासाची पावती आहे नक्की. की आणि आजकाल कोणी कोणाकडे 10 रुपये पण ठेवत नाही, पण लाखभर रुपये भरलेले ते म्हणले ते नको आत्ता नको पुढच्या वेळी जाऊ. हा तुम्ही कमवलेला विश्वास आहे. क्लासिक. पण पैसे भरलेलेही नसताना की केवळ पैसे अडकलेत म्हणून त्यांना यायनं भाग नव्हता आमच्या बरोबर बरोबर. बरोबर बरोबर. पण पैसे काहीही आपले अडकलेले नसताना सुद्धा तेवढ्याच विश्वासाने त्यांनी वर्षभराने आपल्या बरोबर येणं हा जाणं तर तुमच्यावर जाणं असं त्यांनी ठरवलं होतं. हा ठरवलं बाकी होतं. कुठली टूर कंपनी मला नकोय, नक्कीच नक्कीच. गेलो नाही, क्षितिज आता बरोबर परिस्थिती जाणं. अशी आहे ना नितीन, आमचे काही क्लायंट असे आहेत की बाबा ओ हे सगळं तुमच्याकडचं झालंय आमचं, आता नवीन काढा नवीन काहीतरी. दाखवा काहीतरी. करेक्ट 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 करेक्ट. नाही थाच म्हणलं ना की तुम्ही कमवलेला विश्वास आहे की मला टूर करायची वेळ काहीतरी तुम्हीच ठरवा, मला तुमच्याबरोबर काय जायचं आहे, जायचं. बाकी कोणाबरोबर जाणार नाही. Great. तुम्ही तर बोलताना म्हणजे टूरच्या आधी किंवा टूर ठरवताना जे आलेले अनुभव आहेत तसेच ऑन टूरचं तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारचे अनुभव नक्की आलेले असणार आहेत. तर असे 1-2 तुम्हाला काय शेअर करता येतील की जे अगदी म्हणजे लक्षात राहण्यासारखे आहेत? आम्ही दर इयरली आम्ही एक गेट टुगेदर करतो जानेवारी महिन्यामध्ये. बरं. मागच्या वर्षात आपण जेवढे प्रवासी नेऊन आणले बरोबर. त्यांना सगळ्यांना एकत्र बोलवायचं, काहीतरी चहा पाणी नाश्ता वगैरे असं, आणि लोकांना आनंद वाटतो ते आपले प्रवासी सहप्रवासी भेटले की जरा नक्कीच. त्या मागच्या सगळ्या आठवणी हे होतात.
आणि मग त्यावेळेला काहीतरी आम्ही कार्यक्रम वगैरे ठेवायचा प्रयत्न करतो, काहीतरी प्रेझेंटेशन कोणाचं काहीतरी आहे. तर एके वर्षी आम्ही आम्ही बरेच वर्ष ही फॉलोअप घेत होती की अहो या तुम्ही आमच्याकडे, आम्हाला मुलाखतीचा कार्यक्रम करायचा आहे वगैरे. एक 2-3 वर्ष ते काय जमत नव्हतं, पण त्या वर्षी ते म्हणले की हो मी येणार आहे तारखांना पुण्यात, तेव्हा आपण घेऊ. नाही, आपल्या कार्यक्रमाकरता हो, कार्यक्रमाकरताच आले होते ते. तर त्यावेळेला आम्ही त्यांचा कार्यक्रम केला. तर तो कार्यक्रम ठरायच्या आधी 1-2 दिवस आमच्या मनात आलं की आपण नेहमीसारखं लोकांना एक व्हॉट्सॲपवर टाकून देऊया, बाबा हे येणार आहे त्यांच्या संस्थेला, तुम्हाला काही मदत बरोबर. तुमच्या ऐच्छिक. आम्ही Correct, तिथे एक हे ठेवू, बॉक्स ठेवू, ज्यांना कॅश हवे त्यांनी कॅश द्या, ज्यांना चेक हवे त्यांनी चेक द्या, जसं कुठलंही. आणि कंपल्शन काही नाही, तुमच्या मनाप्रमाणे. नितीन, इतकं आश्चर्य वाटलं आम्हाला ना की ते त्या दिवशी तिथे आमच्याकडे 2.5 लाख रुपये जमा झाले. क्या बात आहे, भारी. प्रकाश आमटे सुद्धा एकदम हे झाले, अरे बाप रे. पण ती मुलाखत आणि तो कार्यक्रम इतका संस्मरणीय झाला आमच्याही करता, क्या बात. खूपच सुंदर. आमच्या सहलीचं नियोजन ज्या वेळेला आम्ही करतो कोणत्याही सहलीपैकी, तर त्यावेळेला असं लक्षात येतं की समजा 8 दिवसाची टूर आहे, तर त्यातल्या काही गोष्टी लोकांच्या बघून झालेल्या असतात ओके. किंवा वयोमानामुळे त्यांना एवढी 8 दिवसाची टूर झेपणार नसते. तर त्यांच्याकरता आम्ही वेगळा विचार करून त्यांना कशा पद्धतीने आमच्या सहलीत फक्त नेमकी त्यांना जी 2 ठिकाणं हवी आहेत किंवा बाकीची ठिकाणं हवी आहेत त्याच्यात कसं सहभागी करून घेता येईल ह्याच्याकरता जाणीवपूर्वक प्रयत्न करतो आम्ही. उदाहरणार्थ रणोत्सवमध्ये आता बडोदा आणि स्टॅच्यू काही वेळा लोकांचं झालेलं असतं, बरोबर. तर त्यांना असं वाटतं की 2 दिवस आम्ही ॲडिशनल आमचे कशा करता घालवू, आणि वेळ पैसा दोन्हीच्या दृष्टीने. तर मग आम्ही त्यांना डायरेक्ट भुजला जॉईन होण्याचा ऑप्शन देतो, किंवा रिटर्नला जर असेल समजा ते, तर भुजवरनं परत ज्या वेळेला येतो त्यावेळेला आम्ही बडोद्याला उतरतो स्टॅच्यू आणि हे करण्याकरता, आणि ते लोकांकरता परत पुण्याला किंवा मुंबईला जाण्याकरता व्यवस्था करून देतो. तसं काशी अयोध्या सहलीच्या दरम्यान आमची ती पूर्ण 9 दिवसाची आहे. चित्रकूटपासून आम्ही सुरुवात करतो आणि प्रयागराज, वाराणसी, अयोध्या, गया असं सगळं करतो. तर बऱ्याच वेळा लोकांचं असं असतं की ते गयेपर्यंत नको बाबा, एवढा नको आहे आम्हाला हे, आणि चित्रकूटला रेल्वे प्रवास घ्यावा लागतो. दुरंतो आहे पण रेल्वे प्रवास लागतो घ्यायला. तर त्यामुळे लोकांची जरा थोडी हे असते. आम्हाला फक्त इंटरेस्ट कशात आहे आता, तर काशी आणि अयोध्या नवीन झालं आहे म्हणून ते बघण्यात. तर ते आम्ही लोकांना त्याप्रमाणे फ्लेक्झिबल करून देतो. त्यांची विमान प्रवासाची तिकीटं वेगळी त्याप्रमाणे काढून देतो. अर्थात आम्ही बरोबर प्रवासादरम्यान राहत नाही की त्यांना फक्त तेवढी त्यांची तयारी असावी लागते की तुम्ही अमुक ठिकाणी आम्हाला अमुक तारखेला जॉईन आम्ही तुम्हाला करून घेऊ शकतो. करेक्ट करेक्ट. तुमच्या वेगळ्या सहलींबद्दल आपण तर बोललोच आहे, कुठल्या करताय, आणि तुम्ही जसं म्हटलं तसं बरेच लोकांनी तुमच्या सगळ्या सहली आता केलेल्या आहेत. तर काहीतरी नवीन ठरवा असं सांगतायत. तर नवीन आता काय प्लॅन आहे या वर्षी किंवा पुढच्या वर्षी? नवीन कुठल्या सहली ज्येष्ठ नागरिकांना कुठल्या प्लॅन? आता ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यासमोर ठेवून आपण आता बाली टूर टाकतोय सप्टेंबरमध्ये. बर. या सप्टेंबरला आमची बाली आपण करतोय. बर. आणि यावर्षी ॲड केलेले अजून एक टूर म्हणजे कोस्टल कर्नाटक आहे. बरोबर. या 2 टूर आपण यावर्षी नवीन इंट्रोड्यूस केलेल्या आहेत. आणि इन ॲडिशन टू दॅट हिच्या जरा डोक्यात काही वेगळ्या कल्पना होत्या, त्या ह्याच्यावरनं त्यांनी दिवाळीच्या 2 सहली आम्ही, बर, कन्सेप्ट वेगळा आहे त्याचं जरा. बर. म्हणजे दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज अशी एक दिवशी म्हणजे एक रात्र मुक्काम करता येईल असं जवळपासच्या रिसॉर्टला नेण्याची कल्पना आहे. ओके. त्याचं कारण म्हणजे आमच्याच अनुभवावरनं आम्ही आता बघतो की आमची दोन्ही मुलं बाहेर परदेशात आहेत. त्यामुळे इथे आपल्या दोघांपुरतंच फराळ घरी करणं वगैरे तर आता इतिहास जमा झाले, आता ते काही होतच नाही, कारण लागतच नाही तेवढ्या प्रमाणात. तर नुसतं फराळ करण्यापेक्षाही की ते म्हणजे अभ्यंग स्नान, अमुक उठणं आणा, हे करा, ह्या गोष्टी सुद्धा एका ठराविक वयानंतर नकोशा वाटतात की कुठे आपल्या आपल्यापुरतं करत बसा. तर अशा आजी आजोबांना आपल्याला पाडव्या करता म्हणून, दिवाळी करता म्हणून असं जर घेऊन जातात, कारण लक्ष्मीपूजनाला सर्वसाधारण लोक घरी राहणं जास्त अजून प्रिफर करतात. तर एक डोक्यात अशी कल्पना आहे की आता तारखा आम्ही कॅलेंडर आल्यानंतर जेव्हा बघितल्या, तर एक भाकड दिवस आहे मध्ये लक्ष्मीपूजन आणि हे झाल्यानंतरचा. तर त्या मोकळ्या दिवशी दुपारनंतर लोकांना घेऊन जायचं जवळपासच्या रिसॉर्टला, रात्री मुक्काम करायचा आणि सकाळी व्यवस्थित अगदी अभ्यंग स्नानाची व्यवस्था सगळी सोय करून, फराळ आपण इकडनं घेऊन जाऊन तिथे रिसॉर्टमध्ये काय उपलब्ध होईल त्याप्रमाणे करून, त्याच्यावर काम चालू आहे. आता अजून ठिकाण ठरलं नाही आहे. आणि तो ग्रुप मग दुपारचं जेवण बिवण करून त्या ग्रुपला आणून सोडायचं
आणि दुसऱ्या दिवशी जोडून भाऊबीज आहे, तर भाऊबीजेला कारण सगळेच त्याच वयाचे लोक आहेत की ज्यांचे बहीण भाऊ वयस्कर मंडळी जे आहेत त्यांच्या बहिणी आणखीन त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्याही असू शकतात. त्यामुळे भाऊ यावा, एकत्र सगळ्यांनी जेवण करावं ही जरी इच्छा असली तरी प्रत्येकाच्या बाबतीत जमत ते नाही शक्य होईल असं नाही. तर त्यांच्याकरता ही चांगली पर्वणी आहे की एकत्र वेळ घालवणं हा त्यातला मुख्य आनंदाचा भाग असणार आहे. आणि दिवाळी आता काहींनी सांगून ठेवलंय आम्हाला की क्या बात आहे. तारीख आणि हे तुमचं बाकी डिटेल्स ठरले कुठे काय की आम्हाला कळवा, आम्हाला यायची इच्छा आहे. म्हणलं तुमची टूर अर्ध्याहून जास्त अशीच भरेल की आधी सांगून ठेवून की आता नाव लिहून ठेवा, आम्ही आम्हाला येणार यायचंय. नक्की, तयार, येणार तयार, नक्की. तयार. क्या बात आहे. किंवा एकत्र कुटुंब जरी असलं तरी काही वेळा असं पण लोकांचा दृष्टिकोन असतो बघण्याचा की मुलांना त्यांचं त्यांचं थोडंसं स्पेस मिळावी ह्या दृष्टीने सुद्धा जे एकत्र राहणारे आहेत त्यांना सुद्धा इंटरेस्ट असतो अशा ह्याच्यात की आमचंही आम्ही थोडं निवांत रिलॅक्स राहू नक्कीच, समवयस्कांबरोबर नक्कीच. आणि मुलं त्यांचा त्यांचा आनंद दिवाळीचा हवा तसा उपभोगू शकतील. बरोबर आहे, बरोबर आहे. क्या बात आहे. खूपच वेगळी कल्पना आहे आणि मला वाटतं यावर्षी दिवाळी ही टूर तुमची नक्की होईल. हिट होणार. Classic. एक Great, वेगळा great, great. विषय माहेरवाशींसह बरीच वर्ष डोक्यात आहे बर की आता हल्ली काय झालंय माहेर पण कोणालाच म्हणजे माझी आई खूप जास्त वयाने असल्यामुळे मलाही जाता येत नाही तिच्याकडे किंवा तिच्याकडनं लाड करून घेण्याची जी इच्छा असते ती होऊ शकत नाही. आणि माझी मुलगी इतके व्यस्त मुलांचं जीवन आहे हल्ली की माझी मुलगी तितक्या निवांतपणे घरी येऊन आनंद Right. घेऊ शकत नाही. तर हे Right. सगळ्यांनाच याचा आनंद एकत्रित घेता यावा या दृष्टीने एक म्हणजे ह्याचा वयाचा किंवा ह्याचा काही संबंध नाही. बर. पण ती प्रत्यक्षात आली नाहीये अजून. ती बरेच दिवसांपासून असंच एक डोक्यात ओव्हरनाईट आहे. म्हणजे Concept फार कन्सेप्ट डोक्यात आहे. आणि त्याच्यात जितके शक्य आहे तितके खाण्यापिण्याचे आणि सगळ्या गोष्टींचे लाड करावेत. काहीतरी लकी ड्रॉप पद्धतीचं काहीतरी क्या करावं, बात, काहीतरी क्या मनोरंजनाचं असं एक डोक्यात विचार आहे. क्या बात आहे, फक्त क्या ह्याला अडचण अशी येते की ट्रान्सपोर्टचा खर्च खूप वाढतो. बात. म्हणजे 2 दिवसाचं तुम्ही कितीही जवळचं रिसॉर्ट जरी घेतलं तरी ट्रान्सपोर्टची आपल्याला तुम्हाला माहिती आहे 600 किलोमीटरचे आपल्याला पैसे द्यावे लागतात. तर त्यामुळे ते गणित जरा जास्त थोडं कॉस्टली बघायचं. होत जातं. होईल पण पण काहीतरी मार्ग काहीतरी निघेल. मार्ग हा, निघेल. निघेल. नक्कीच नक्कीच निघेल. तर आता तुम्ही आता ज्या आगामी सहली सांगताय किंवा तुमच्या ज्या नेहमीच्या सहली आंध्र असेल, गोवा असेल, रणोत्सव असेल, तुमच्या ज्या यावर्षीच्या सगळ्या प्लॅन आहेत, तर तुम्ही तर मार्केटिंग कसं करता? कारण मी कुठे तुमची ॲड बघितलेली मला दिसली तरी नाही आहे गेल्या 2-3 वर्षामध्ये. तर याचं तुम्ही पब्लिसिटी कसं करता किंवा बुकिंग कसं करायचं याचं? आमच्याकडे तुम्ही म्हणता असं जाहिरात हा विषय आमच्याकडे जवळजवळ 8-10 वर्ष अरे बंदच आहे. आम्ही करतच नाही जाहिरात. बर. कारण आमच्याकडे आमचा जो डाटाबेस आहे तेवढा आम्हाला पुरतो. ओके. आणि जसं मी म्हटलं जानेवारीमध्ये आम्ही गेट टुगेदर करतो. तर त्या गेट टुगेदरच्या आधी आम्ही आमचं पुढच्या वर्षीचं संपूर्ण शेड्यूल बनवून ठेवतो. बर. म्हणजे एकदा आपलं काल निर्णय हातात आलं की आमचं ते काम चालू होतं. मग ते सगळे सण वार पितृपंधरवडा अमकं तमकं हे सगळं बघून दत्त जयंती किंवा मेनली आपले कुलधर्म कुळाचार जे असतात हा. ते सगळे बघून आम्ही त्याप्रमाणे तारखा ठरवून आमचं शेड्यूल आम्ही त्या याला डिक्लेअर करतो. बर. ज्या दिवशी आम्ही गेट टुगेदर करतो मग त्या दिवशीपासून लोकांचं मग चालूच होतं. अरे ही ट्रिप आहे, ही ट्रिप आहे, ही ट्रिप आहे. मग त्याप्रमाणे ते आम्हाला ते मार्केटिंगला सगळ्या ग्रुप्सवरती ते जात राहतं आणि मग आम्हाला माउथ टू माउथमध्येच आम्हाला आमच्या सगळ्या टूर्स भरतात. आणि एकमेकांच्या रेफरन्सनी ओळखीने येणारे लोक ओळखीने भरपूर जास्त आहेत. असतात आणि आल्यानंतर ते आमचेच होऊन जातात. म्हणजे आम्ही चेष्टेनी कधी असं म्हटलं ना की टूरमध्ये की अहो याही लोकांची पंगत झाल्याशिवाय आम्हाला जेवायला बसता येत नाही असं आम्ही चेष्टेनी म्हणताना म्हणतो. खरे. तर आमचे एक जण आहेत नेहमी भरपूर टूर आमच्याबरोबर केलेले आहेत, घरचे संबंध आहेत सगळे. तर ते म्हणतात अहो सगळ्या व्यायांना तुम्ही ऑलरेडी खिशात घातलेलं आहे तुम्हाला व्यायांची काळजी करायचं काही कारण नाही. आय थिंक तुम्ही कमवलेला हा जिव्हाळा आहे मला वाटतं की लोकांचा ट्रस्ट तो तुमच्यावर आलेला आहे इतक्या टूर बरोबर. केल्यापासून आणि त्यामुळेच वर्ड ऑफ माउथ नाही तर वर्ड ऑफ माउथनी टूर भरणं आता खूप कमी झालंय. खूप कमी आहे. पण तुमच्यावर ट्रस्ट असल्यामुळे विश्वास असल्यामुळे आपोआपच लोक सांगतात की नाही तुम्ही चाललंय का टूरला प्लॅन करताय का यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांच्याबरोबर तर तो तुम्ही कमवलेला आहे फॉर शुअर. आणि तुमचे नंबर खाली स्क्रोल होतात ते तर तुमचे फोन हो. नंबर पण आहेत आणि बाकी तुम्ही टूर सांगितलेत कुठल्या कुठल्या यावर्षी करायचे आहेत. तर ज्या कोणाला इच्छा आहे यावर्षी टूर करायची तुमच्याकडे ज्येष्ठ नागरिक असतील आजी आजोबा असतील तर त्यांना नक्की सांगा क्षितिजबरोबर कॉन्टॅक्ट करायला. त्यांचे नंबर खाली स्क्रोल होत आहेत. त्यांच्या टूरच्या वेळापत्रक तुम्हाला व्हॉट्सअपवर येईल त्यांच्याकडनं लगेचच. तर त्या नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमची पुढची टूर
आजी आजोबा सहल असेल किंवा ऑफबीट टूर कुठली असेल, नक्की त्यांच्याबरोबर करायचा प्रयत्न करा. मला एक असं सांगावंसं वाटतं की नवीन जे आता बघतायत त्यांनी सुद्धा त्यांच्याकडे काही असे ऑफबीट डेस्टिनेशन असतील. कल्पना असतील डोक्यात. आता आम्हाला अजून एक आता दिलेलं आहे, माझी आयटनरी तयार आहे. फक्त पंजाब टूर करणार होता, फक्त पंजाब. मग त्याच्यामध्ये टिपिकल ते शेतावरची मोठाले Correct, बंगले correct, वगैरे, correct. होमस्टे असं एक डोक्यात आहे. तर ते एक आहे. तर असं कोणाचं असेल तरी आम्हाला सांगा, आम्हाला खूप आनंद वाटेल त्याच्यात ते हे करायला. कारण किंवा आता कोणा- लेटेस्ट आम्ही आता आमची ह्याची टूर आहे, तामिळनाडू टेम्पल टूर. अच्छा, बर. तर त्याच्यामध्ये आम्ही आता यावर्षी ॲड करतोय चेट्टीनाड, जे जुन्या मॅन्शन्ससाठी फेमस हो, आहे. हो, हो, 150-150 200 वर्षापूर्वीची हो, मॅन्शन्स आहेत हो, तिथे. हो. ती घरं बघायला खूप मजा येते. तर असं काय असेल तर आम्हाला पंजाब. लोकांनी अवश्य सांगावं. आम्ही नक्की आवडेल आम्हाला म्हणजे ते. तुम्ही ओपन आहात नवीन आयडियाज हो, अगदी अगदी त्याच्यावर टूर अगदी टाकायला. खूप क्या बात खूप आहे, खूप क्या बात आहे, क्या बात आहे. तर मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड नक्की सांगा. आम्हाला तुमच्या कॉमेंट्स ऐकायला नक्कीच आवडेल. आणि तुमच्या घरी कोणी ज्येष्ठ नागरिक असतील तर तुम्हाला माहिती आहे ट्रिप कोणाबरोबर आता प्लॅन करायची. क्षितिज हॉलिडेज आहेतच तुमच्या सगळ्या आजी आजोबांची काळजी घ्यायला टूरवर. आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि आम्ही पुढे खूप नवनवीन विषय घेऊन या पॉडकास्ट सिरीजमध्ये येतोय. तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.